नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता रुद्र गिरिजाची वाट बघत असतो, पण गिरिजा अजून घरी आलेलीच नसते. तेवढ्यातच तिथे आलेली असते सावी. सावी म्हणत असते, रुद्र, अरे मला तुला रंग लावायचा आहे. तेव्हा रुद्र म्हणतो, सावी प्लीज प्लीज मला रंग लावू नकोस. तेव्हा ती म्हणते, अरे पण आज इथे होळी आहे की नाही, आणि तू बघ तुला रंगच लागलेला नाही आहे. मी तुझी मैत्रीण आहे ना, मग पहिला रंग मला लावू दे ना. तो म्हणतो, नाही नाही प्लीज, तू पहिला रंग मला लावू नकोस, कारण मला पहिला रंग हा आता गिरिजाकडूनच लावून घ्यायचा आहे. त्या आल्याशिवाय मी रंग लावून घेणार नाही आहे. प्लीज सावी, तू मला समजून घे, असं रुद्र आता सावीला म्हणत असतो. तेवढ्यातच इथे गिरिजा बाहेरून आलेली असते. तेव्हा रुद्र म्हणतो, गिरिजा, अहो कुठे होतात तुम्ही? मी कधीपासून तुम्हाला शोधतोय. तुम्हाला माहिती आहे का, अजून मी रंगसुद्धा लावून घेतलेला नाही आहे. कुठे गेला होतात तुम्ही? तेव्हा गिरिजा म्हणते, अहो मला थोडीशी खरेदी करायची होती. तेव्हा रुद्र म्हणतो, गिरिजा, हे बघा, होळीची खरेदी, सणासुदीची सगळी खरेदी आपण कालच केली होती की नाही? मग आता तुम्हाला कुठली खरेदी करायची होती? तेव्हा इथे गिरिजा म्हणते, मला थोडंसं महत्त्वाचं सामान आणायचं होतं. तेव्हा इथे आता गिरिजा म्हणत असते, बरं मी आलेच हा रुद्र. आणि ती आता घाईघाईने घरामध्ये गेलेली असते. तेव्हा रुद्र म्हणत असतो, गिरिजा, अहो काय हे तुम्ही आलात आणि लगेच घरामध्ये गेलात. मला तुमच्या हातून पहिला रंग लावून घ्यायचा आहे, आणि तुम्ही आहात की माझ्याकडे नीट बघितलंसुद्धा नाही. तेव्हा इथे नागेश्वर घोरपडे म्हणत असतो, आली का ही मुलगी, आणि आल्या आल्या घरामध्ये गेली. तेव्हा उर्वशी म्हणत असते, हो ना, आता प्रभासला मारण्याच्या डावाचं काय करायचं? नागेश्वर म्हणतो, ती मुलगी आली तरी मी आज काही प्रभासला सोडणार नाही आहे. किती आणि काहीही झालं तरी आज मी प्रभासचा शेवटचा गेम करणारच. त्यानंतर प्रेक्षकांनो, ही गोष्ट लक्षात आलेली असते वासंतीच्या. तेव्हा नागेश्वर घोरपडे घरामध्ये जातोय हे बघितल्यानंतर वासंती त्याला अडवायला येते, आणि तो तिला म्हणत असतो, हे काय करताय तुम्ही? आमच्या समोर येऊन का उभे राहिलात? तेव्हा वासंती म्हणते, अहो आज धुलिवंदन आहे की नाही, मग आज मला तुमचं तोंड गोड करायचं आहे. तो म्हणत असतो, मला रंग लावा नाहीतर माझं तोंड गोड करा. कितीही प्रयत्न केलेत ना तरी तुमचा भाऊ प्रभास आज काही वाचणार नाही आहे. कितीही काही केलं ना तरीसुद्धा आज त्याचा शेवटचा दिवस आहे. आज मी त्याचा खेळ संपवणारच. तो जिवंत नाही दिसणार तुम्हाला आता. तेव्हा कितीही प्रयत्न केलेत ना तरी मला अडवू शकणार नाही तुम्ही. तेव्हा वासंती त्याला थांबवायला आलेली असते, पण तो काही ऐकायला तयार नसतो. तेव्हा ती रुद्रकडे बघते. तेव्हा इथे आता रुद्र तिच्याकडे यायला निघतो. तेव्हा नागेश्वर घोरपडे म्हणत असतो, अहो वासंती देवी, हे घ्या. आज चांगला इथे सणासुदीचा दिवस आहे, तुम्हीसुद्धा तोंड गोड करा. आणि तो आता जिलेबी घेतो आणि तिच्या तोंडात कोंबतो आणि म्हणतो की चिरंजीवांना बोलावून तुम्ही आम्हाला अडवण्याचा प्रयत्न करताय. पण तुम्ही चिरंजीवांना बोलवा नाही तर अजून काय करा, पण मी आज प्रभासला मारणार म्हणजे मारणारच. तेवढ्यातच तिथे रुद्र येतो. तो म्हणत असतो, आबासाहेब, अहो काय आहे, तुम्ही इथे काय करताय, कुठे जाताय तुम्ही? तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, अहो चिरंजीव, आमचं थोडं काम आहे घरात, आम्ही आलोच. तेव्हा रुद्र म्हणतो, हे बघा तुम्ही घरात जाऊ नका. अहो तिकडे बघा, सगळी राजकारणी मंडळी आलेली आहे, सगळे तुम्हाला शोधतायत. तुम्ही जर असे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून घरामध्ये गेलात तर त्यांना असंच वाटेल ना की तुम्ही त्यांना इग्नोर करताय. हे बघा, राजकारणी लोकांना दुखवायचं नसतं. एकतर निवडणुका जवळ आल्यात, आता त्यांची मनं आपल्याला जपायला हवीत ना. चला बरं, चला तुम्ही माझ्याबरोबर, आणि आधी त्यांचा व्यवस्थित पाहुणचार करा, त्यांची खातिरदारी करा. तेव्हा नागेश्वर घोरपडेला रुद्र आपल्याबरोबर घेऊन जातो. त्याचबरोबर इथे आता आलेली असते विशाखा. ती वासंतीला म्हणते, काकू तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा इथे वासंतीसुद्धा तिला शुभेच्छा देते. तेव्हा विशाखा म्हणत असते, गिरिजा कुठे आहे? आणि रुद्र आणि गिरिजाने एकमेकांना रंग लावला का? तेव्हा उर्वशी तिथे येते आणि म्हणते, काय गं तुझी मैत्रीण, तिला कसलं काही भानच नाही आहे. ना तिला नवऱ्याची काळजी, ना कुटुंबाची चिंता, ना त्यांच्या इज्जतीची चिंता. आता इथे सगळेजण जमलेत तर तुझी मैत्रीण कुठेतरी बाहेरच निघून गेली. आता ती आली घरी परत, पण रुद्रला रंग न लावता ती घरामध्ये निघून गेली आहे.
तिला रीतीभाती काहीच कळत नाही गं. तेव्हा विशाखा म्हणते, असं अजिबात नाही आहे. आमच्या गिरिजाला रीतीभाती परंपरा सगळ्या काही माहिती आहेत आणि त्या जोपासण्यासाठी ती प्रयत्नसुद्धा करते. तेव्हा उर्वशी म्हणते, हो का? पण आता तसंच काहीच घडलेलं दिसत नाही आहे. या घरची सून आहे ना ती, पण आहे का इथे वेळेवरती हजर? लावलाय का तिने तिच्या नवऱ्याला रंग? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लगेच वासंती म्हणते, विशाखा तू एक काम कर, गिरिजाला सांग रुद्र तिच्यासाठी थांबलाय, त्याला आधी रंग लावून घे म्हणावं. तेव्हा विशाखा म्हणते, बरं बरं मी सांगते तिला. त्यानंतर इथे आता तिने एक काम केलेलं असतं. गिरिजाने एक मोठी परात घेतलेली असते. त्याच्यामध्ये तिने सगळीकडे रंग व्यवस्थित आता सेट केलेला असतो आणि मग त्याच्यामध्ये आय लिहिलेला असतो. त्यानंतर हार्ट शेपमध्ये इथे आता हार्ट शेप तयार केलेला असतो आणि बाजूला यू लिहिलेला असतो, आय लव्ह यू. आणि त्याचबरोबर त्याच्यासाठी गुलाबाचं फूल आणलेलं असतं. तर गिरिजा रुद्रच्या प्रेमात पडली आहे आणि तिला रुद्रला आपल्या प्रेमाची कबुली द्यायची आहे. मग आता कधी द्यायची? तर आजचा दिवस तिला खूपच जास्त छान वाटतो आहे की आजच्या दिवशी मी माझ्या मनातल्या भावना रुद्रपर्यंत पोहोचू शकते. रुद्र, म्हणजे मी तुमच्या प्रेमाच्या रंगात तर रंगून गेलेलीच आहे. आता मला तुमच्या या रंगाच्या रंगामध्ये सुद्धा चांगलं असं म्हणजे पूर्णपणे भरून जायचं आहे, रंगून जायचं आहे, असं गिरिजा म्हणत असते. हातातलं गुलाबाचं फूल तिने आता वरती त्याच प्लेटमध्ये सजवलेलं असतं. आय लव्ह यू म्हणत त्याला गुलाबाचं फूल द्यायचं असतं. तेवढ्यात प्रेक्षकांनो, उर्वशी म्हणत असते, आज काही मी प्रभासला सोडणार नाही आहे. तिथे नर्स आलेली असते. नर्स म्हणते, प्रभास सरांचं इंजेक्शन बाकी आहे ना, तेच द्यायला मी आले. तेव्हा उर्वशी म्हणत असते, हो का? बरं बरं ठीक आहे. आणि ती तिथल्या आता काम करणाऱ्या माणसाला म्हणते, ए मांदू, एक काम कर, ह्या नर्सला प्रभासच्या रूममध्ये घेऊन जा, कारण त्या प्रभासला इंजेक्शन द्यायला आलेल्या आहेत. तेव्हा वासंती घाबरलेली असते. तिचा कुणावरतीही विश्वास नसतो. तिला असं वाटत असतं की माझ्या प्रभासदादांना इथे नर्सला वगैरे सांगून मरणाचं इंजेक्शन द्यायला सांगणार नाही ना. तेव्हा ती आता घाबरून तिच्याकडे बघत असते. तेव्हा उर्वशी म्हणते, बघितलंस ना, मी तुला म्हणाले होते ना आज प्रभासचा दी एंड होणार आहे म्हणून. हे बघ, ह्या मुलीला मीच बोलावलेलं आहे माझं काम करण्यासाठी. तेव्हा इथे नागेश्वर घोरपडे म्हणत असतो, अहो काय झालं गणेश साहेब, तुम्ही इथे आलात, खरंच खूप बरं झालं. एक काम करा, पाहुणचार घ्या व्यवस्थित आणि तुम्ही इथे थांबा, आम्ही लगेचच आलो. तेव्हा गणेश साहेब म्हणतात की साहेब, आम्ही इथे तुमच्याजवळ एक तक्रार घेऊन आलो आहे. नागेश्वर म्हणतो, तुमची तक्रार आम्ही नंतर घेतो, आम्ही जरा आलोच. तेव्हा गणेश म्हणतो, आमची हीच तक्रार आहे की तुम्ही आम्हाला अजिबात वेळ देत नाही. अहो माझ्याकडे किती मतदारसंघ आहे तुम्हाला माहिती आहे ना, किती मतं आहेत माझ्याकडे, पण तरीसुद्धा तुम्ही मला इग्नोर करता, हे मला अजिबात पटलेलं नाही. त्यानंतर गिरिजा आता आनंदात असते की तिला रुद्रला आपल्या मनातल्या भावना सांगायच्या असतात. पण आता घरातली परिस्थिती तिला हे करू देईल तेव्हा ना, कारण आता ती इतकी आनंदात असते. पण वासंती तिथे धावत पळत येते. वासंती म्हणते, गिरिजा तुला माहिती आहे का, अगं नागेश्वर घोरपडे आणि उर्वशी हे दोघेजणं प्रभासदादाच्या जीवावरती उठलेत. काहीही झालं तरी आज त्याला मारण्याचा डाव आहे त्यांचा. तुला माहिती आहे, एक नर्स आले ती प्रभासदादांना इंजेक्शन देण्यासाठी आणि ती उर्वशीने बोलवलेली आहे. मी त्या नर्सला आत्तापर्यंत इथे बघितलं नव्हतं, मग अचानकपणे कशी काय आली? मला खूप जास्त भीती वाटते गिरिजा, जाऊन तू जरा बघ ना. गिरिजा म्हणते, आई काळजी करू नका, किती आणि काहीही झालं तरी प्रभास काकांपर्यंत कुणीही पोचणार नाही. तेव्हा वासंती म्हणते, चल आपण दोघी जरी जाऊ आणि त्या नर्सला थांबू चल. तेव्हा इथे आता गिरिजा म्हणत असते, आई अजिबात नको, तुम्ही एक काम करा, तुम्ही बाहेर जा आणि इथे आता उर्वशी आत्या अजून काही मोठा प्लॅन करत नाही ना, खुरापती प्लॅन करत नाही ना, त्याच्यावरती लक्ष ठेवा आणि त्या नर्सला थांबवायला मी एकटी पुरीशी आहे, तुम्ही नका काळजी करू. तेवढ्यातच नर्स आलेली असते आणि ती प्रभास काकांना इंजेक्शन द्यायला जातच असते. पूर्ण हातावरती तिने आता सिरिंज ठेवलेली असते आणि इंजेक्शन द्यायला जाणार तेवढ्यातच तिथे गिरिजा आलेली असते. गिरिजा म्हणते, एक मिनिट थांबा, हे काय करताय तुम्ही, तुम्ही इथे त्यांना इंजेक्शन कसं काय देताय? तेव्हा नर्स म्हणते, अहो मॅडम असं काय करताय, आता त्यांचं इंजेक्शन आहे ना, मला डॉक्टरांनीच पाठवलं आहे. तेव्हा गिरिजा म्हणते, पण माझा विश्वास नाही आहे, एकतर तुम्ही नवीन आहात,
नर्स ज्या नेहमी येतात त्या का नाही आल्यात आज? तर आज होळीची त्यांनी सुट्टी घेतली म्हणून मी आली आहे. मला डॉक्टरांनीच पाठवले त्यांच्या जागी. गिरिजा म्हणते, 1 मिनिट थांबा, तुम्ही आधी इंजेक्शन देऊ नका. आधी तुम्ही एक काम करा, डॉक्टरांना फोन करा आणि माझ्याकडे बोलायला द्या. ती म्हणते, अहो मॅडम पण. गिरिजा म्हणते, नाही प्लीज, मला कुठलीही रिस्क घ्यायची नाही. तेव्हा नर्स आता डॉक्टरांना फोन करून तिच्याकडे मोबाईल देते. तेव्हा इथे गिरिजा फोनवरती बोलत असते. तेव्हा तिची खात्री पटते की डॉक्टरांनीच नर्सला पाठवलेले आहे. तेव्हा गिरिजाला इथे आता बरं वाटलेलं असतं. तेव्हा सावी एकटीच उभी राहिलेली असते रंग न लावता. तेव्हा उर्वशी येते आणि म्हणते, काय गं सावी, आज रंग खेळायचा दिवस आहे आणि तू इथे रुखी सुखी उभी आहेस. अगं जा, रुद्रला रंग लाव आणि त्याच्याकडून प्रेमाचा पहिला रंग लावून घे. सावी म्हणते, आत्या बघ ना गं, माझं आयुष्य असंच बेरंग राहणार आहे का गं? मी एका मुलावरती जीवापाड प्रेम केलं आणि तो साधा मला रंगसुद्धा लावू देत नाही आहे आणि मला रंगच लावत नाही आहे. तेव्हा ती म्हणते, का काय झालं, तू रुद्रला रंग लावलास का? तेव्हा सावी म्हणते, नाही ना, तो म्हणतोय की तो पहिला रंग त्याच्या बायकोकडूनच लावून घेणार, माझ्याकडून लावून घेणार नाही आहे. तेव्हा वासंती आता म्हणत असते की काय झालं काय माहिती, अजून कुठे राहिली ही गिरिजा? तेव्हा उर्वशी म्हणते, तू एक काम कर, तू जा आणि जाऊन आता रुद्रला प्रेमाचा पहिला रंग तूच लाव, काहीही झालं तरीसुद्धा. तेवढ्यातच इथे डॉक्टरांजवळ बोलत असताना आता गिरिजाची खात्री पटलेली असते. ती म्हणते, डॉक्टर तुम्हीच पाठवले का यांना? नाही नाही, तुमच्याजवळ आता बोलले ना, आता माझी खात्रीच पटली. नर्स तुम्ही एक काम करा, तुम्ही प्रभास काकांना इंजेक्शन द्या. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते, मग आत्या सासूबाई असं का बोलल्या असतील? त्या आईंना घाबरवण्याचा प्रयत्न करत असतील कदाचित. तेव्हा ती म्हणते, बरं ठीक आहे, आता मला जाऊ दे, मला रुद्रना रंग लावायचा आहे. तेव्हा सावी येते आणि म्हणते, रुद्र काय आहे? अरे तू जिची वाट बघतोयस तुझ्या बायकोची, त्या गिरिजाने अजून तुला रंगच लावलेला नाही आहे. रंगांचा दिवस आणि तुला रुखसुखं ठेवलं आहे आणि इथे मी तुला रंग लावण्यासाठी थांबली आहे, पण तू माझ्याकडून रंग लावूनच घेत नाही आहेस. हे बघ रुद्र, मी तुझी लहानपणीची मैत्रीण आहे ना, मग अरे माझ्याकडून रंग लावून घेतलास तर काय झालं? तेव्हा रुद्र म्हणतो, हो मला माहिती आहे सावी, तू माझी लहानपणीची मैत्रीण आहेस, पण कसं आहे ना, मला आधी रंग माझ्या बायकोच्याच हातून लावून घ्यायचं आहे, प्लीज तू मला समजून घे. तेव्हा इथे विशाखा त्याचं बोलणं ऐकत असते. विशाखा म्हणत असते, ही गिरिजा राहिली तरी कुठे? एक ही सावी आहे जी रुद्रला रंग लावण्यासाठी इतके प्रयत्न करते आणि ही गिरिजा राहिली तरी कुठे? तेवढ्यातच प्रेक्षकांनो गिरिजा बाहेर आलेली असते. तेव्हा वासंती म्हणत असते, गिरिजा काय झालं, त्या नर्सला तू थांबवलंस का? तेव्हा गिरिजा म्हणते, आई माझं डॉक्टरांजवळ बोलणं झालं आहे, डॉक्टरांनीच नर्सला पाठवले, तुम्ही काळजी करू नका, काही होणार नाही आहे. ते दोघेजणं विनाकारण तुम्हाला घाबरवतायत, प्रभास काकांना काहीसुद्धा होणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता गिरिजा म्हणत असते, आई मी जाते, मला रुद्रला रंग लावायचा आहे. तेव्हा ती म्हणते, हो जा जा, रुद्र तुझ्यासाठीच थांबलाय. तेव्हा इथे सावी येते आणि म्हणते, काय गे गिरिजा, कुठे चाललीस? तेव्हा गिरिजा म्हणते, तुला काय करायचं आहे गं? मी चालले माझ्या नवऱ्याला माझ्या प्रेमाचा पहिला रंग लावायला, कळलं? तेव्हा ती म्हणते, किती आणि काहीही झालं ना तरीसुद्धा तू रुद्रला रंग नाही लावू शकणार. तेव्हा गिरिजा म्हणते, तू कोण आहेस गं मला अडवणारी? मी तुला आधीच सांगितलंय, मी त्यांची बायको आहे. तेव्हा ती म्हणते, हो पण मी बाळमैत्रीण आहे. तेव्हा ती म्हणते, तू बाळमैत्रीण असशील, पण मी लग्नाची बायको आहे आणि त्यांना पहिला रंग लावण्याचा मान हा त्यांच्या बायकोचाच आहे. तू कितीही अडवण्याचा प्रयत्न केलास ना सावी, तरीसुद्धा मी थांबणार नाही आहे. आज मी त्यांना रंग लावणार आणि त्यांच्याकडून रंग लावून घेणार. सावी म्हणते, जेव्हा मी तुला रंग लावून देईन तेव्हा तू लावशील ना, बघ आता मी काय करते ते. तेव्हा गिरीच्या बाजूने जात असताना सावी तिच्या पायात पाय आडवा आणते आणि मग तिच्या हातातला जो काही आता रंग आहे तो संपूर्णपणे उडतो आणि जाऊन आता बरोबर रुद्रावरतीच पडतो. तेव्हा इथे सावीला वाटतं, अरे वा, आपण काय कामगिरी केली, आपण गिरिजाला रुद्रला रंग लावण्यापासून थांबवलं. पण तसं काहीच झालेलं नसतं, कारण का तिने जो रुद्रसाठी रंग आणलेला असतो ना, तो संपूर्णपणे रुद्रच्याच अंगावरती पडलेला असतो. तेव्हा इथे गिरिजाला वाईट वाटतं. रुद्र म्हणतो, गिरिजा काय झालं? तेव्हा गिरिजा म्हणते, मी तुमच्यासाठी स्पेशल रंग आणला होता, मी स्पेशल काहीतरी केलं होतं, पण सगळं काही खाली पडलं. तो म्हणतो, खाली काहीच पडलेलं नाही आहे, बघा माझ्याकडे संपूर्ण रंग माझ्यावरतीच पडला आहे,
तुमच्या प्रेमाचा रंग मलाच लागला आहे. तेव्हा इथे गिरिजा खूपच जास्त खुश होते. तेव्हा रुद्र म्हणतो, आता मी तुम्हाला रंग लावणार आहे. तेव्हा गिरिजा म्हणते, अहो पण तुमच्या हातामध्ये तर रंग नाहीच आहे, मग तुम्ही कुठला रंग लावणार मला? तेव्हा गिरिजा म्हणते, हातामध्ये नाही आहे, पण माझ्या गालावरती, माझ्या कपड्यांवरती किती रंग आहे बघा बरं तुम्ही. तेव्हा आता मी माझ्या गालाचा रंग तुम्हाला लावणार आहे. तेव्हा इथे रुद्र आपल्या गालावरून हात फिरवतो आणि तो रंग घेऊन आता गिरिजाच्या इथे गालावरती लावतो. तेव्हा इथे आता दोघांच्याही प्रेमाचा रंग एकमेकांना लागलेला असतो. तेव्हा गिरिजा मनापासून खुश असते की तिला इथे रुद्रने पहिला रंग लावलेला असतो. त्यानंतर इथे नागेश्वर घोरपडे म्हणत असतो, अहो गणेश साहेब असं काय बोलताय तुम्ही? मला माहिती आहे तुमच्याकडे खूप मतं आहेत. तुमच्याकडे इतकी मतं आहेत की आम्ही सहजरित्या निवडून येऊ शकतो. पण अहो आम्हाला तरी समजून घ्या. तेव्हा तो म्हणतो की साहेब हे बघा, तुम्हाला जर आमच्याकडे पुरेसं लक्ष द्यायचं नसेल तर आम्ही निघतो. तेव्हा नागेश्वर घोरपडे म्हणत असतात, हे बघा तुम्ही असे नाराज होऊ नका. आम्ही इथे आमदार झालो ना की आम्ही तुम्हाला नगरसेवक करू, मग तर चालेल. तेव्हा गणेश म्हणतो, आत्ता कसं बोललात तुम्ही? असं फायद्याचं काहीतरी बोललात की बरं वाटतं. बरं ठीक आहे, आता आम्ही निघतो. असं म्हणून नगरसेवक गणेश तिथून गेलेले असतात. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता सावीला रंग न लावता रुद्रने पहिला रंग गिरिजाला लावलेला असतो. ते बघून, ते ऐकून विशाखा आणि इथे गिरिजा दोघींना सुद्धा आनंद होतो. तेव्हा इथे विशाखा म्हणत असते, काय मग गिरिजा, खूपच जास्त लाल लाल झाली आहेस. हा रंग कुणी लावला? रुद्रने ना? रुद्रने लावलेला रंग गाळाच्या खळीवरती किती शोभून दिसतोय, असं विशाखा म्हणते. तेव्हा ती रुद्रकडे बघत असते. तेव्हा विशाखा म्हणते, बघ बघ रुद्रकडे डोळे भरून बघ, आज मी तुला काही बोलणार नाही आहे. तेवढ्यातच इथे सावीला राग आलेला असतो. ती म्हणते, बघितलंस ना मावशी, शेवटीला त्या गिरिजाने आणलेला रंगच लागला रुद्रला. इतके प्रयत्न केले तरी काही उपयोग झाला नाही. आता तू बघच सावी, केवढा मोठा धमाका होणार आहे ते. कसं सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पळून जातं ना, ते बघच तू, असं इथे उर्वशी म्हणत असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये गिरिजा इथे तिच्या सासूबाईंना म्हणजे वासंतीला म्हणत असते, हे बघा आई, तुम्ही काळजी करू नका. मला असं वाटतंय की इथे आता मावशी आल्याशिवाय काही राहणार नाही. सगुणा मावशी इथे नक्की येईल. तेव्हा वासंती म्हणते, मला नाही वाटत ती इथे येईल मला रंग लावण्यासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी सगुणा आलेली असते. तेव्हा नागेश्वर म्हणतो, या सगुणाने जर माझ्या दारापाशी काही तमाशा केला ना, तर आज तिला मी सोडणार नाही आहे. तिला अजिबात मी माफ करणार नाही, जन्माची अद्दल घडवेन. तेवढ्यातच इथे उर्वशी आलेली असते. ती म्हणते, काय गे सगुणा, तुझी हिंमत कशी झाली ग इथे यायची? तेव्हा सगुणा म्हणते, इथे मी आली आहे माझ्या बहिणीसाठी, नागेश्वर घोरपडेच्या बायकोसाठी नाही, तर मी माझ्या बहिणीसाठी आले, असं इथे आता सगुणा मावशी म्हणत असते. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, कुणाची भीती न बाळगता सगुणा आपल्या बहिणीला वासंतीला प्रेमाने रंग लावायला आलेली असते. तिच्या विनंतीला तिने मान दिलेला असतो.